परभणीच्या झरी गावातील साक्षी वय वर्ष 21 हिचा विवाह 12 डिसेंबर 2022 रोजी गावातीलच MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या चंद्रप्रकाश लाटे याच्याबरोबर झाला होता। लग्न झाल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर साक्षीला तिच्या सासू प्रमिला लाटे, सासरे भिकूदास लाटे यांनी मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली। तुला स्वयंपाक चांगला येत नाही, कोणतेही काम तू नीट करत नाही असे म्हणून त्रास देणे सुरू केले। नवरा चंद्रप्रकाश हाही दारू पिऊन आई वडिलांचे ऐकून साक्षीला त्रास देत होता, तसेच मारहाणही करत होता। शिवाय तिच्या आईवडिलांशी फोनवर बोलूही देत नव्हता। यामुळे कंटाळून लग्नाच्या महिन्याभरातच साक्षी माहेरी आली। त्यानंतर साक्षीने पती पत्नीत समेट घडावी यासाठी भरोसा सेलकडे अर्ज दिला होता, पण तिला पुन्हा तू पोलिसांकडे का गेली असे म्हणत जास्त त्रास देणे सुरू झाले। महत्त्वाचे म्हणजे मी MPSC करतो, मला नोकरी लागणार आहे, मी तुला घेऊन जाणार आहे असं म्हणत तिचा मानसिक छळ तो करत होता। बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास साक्षीचे तिच्या पतीबरोबर फोनवर बोलणे झाले आणि त्याने घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन साडीने गळफास घेऊन जीवन संपवले। मृत साक्षीचे वडील बाबाराव ननावरे यांच्या फिर्यादीवरून परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये साक्षीचा पती चंद्रप्रकाश लाटे तसेच सासरा भिकूदास लाटे, सासू प्रमिला लाटे आणि इतर 6 जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे, तसेच न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे। तेव्हा न्यायालयाने या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत।